हॅलो एव्हरीबॉडी, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल. एक गुड न्यूज तुमच्यासाठी आहे, ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी आहे. आज आहे 10 एप्रिल आणि आजपासून तुमची 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. दरवर्षी जी ही प्रवेश प्रक्रिया असते ती 10वीचा निकाल लागल्यावर असते, मात्र गेल्या वर्षी खूप उशीर झाल्यामुळे ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ती लवकर सुरू करण्याचा प्रयत्न यावर्षी महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चॅनलवर तुम्ही आलात मुलांनो, गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त क्लास 11 साठी ऍडमिशन साठी व्हिडिओ बनवणारा सुद्धा मीच होतो. आणि यावर्षी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. त्याच्यासाठी आपल्या अनअकॅडमी महाराष्ट्र क्लास 11 आणि क्लास 9 अँड 10 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण प्रत्येक महत्वाचा अपडेट तुमच्यासाठी या चॅनलवर घेऊन येणार आहे. तर आजचा हा खूप महत्वाचा अपडेट आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला क्लास 11 मध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणत्या स्ट्रीमला ऍडमिशन घ्यायचे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला, सगळ्यात महत्वाचं एकदम पहिल्यापासून सांगतोय, कोणती वेबसाईट आहे, कसं जायचं आहे, सगळ्या गोष्टी सांगतो. बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा गुगलवर आहोत, बरोबर आहे. गुगलवर तुम्हाला टाकायचंय FYJC ऑनलाईन ऍडमिशन. काय टाकायचंय पोरांनो? FYJC ऑनलाईन ऍडमिशन्स, बरोबर आहे. तुम्ही याच्यावर टाकल्याच्या नंतर पहिलीच वेबसाईट तुमच्या समोर येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाचा लोगो आहे, महा FYJC ऑनलाईन ऍडमिशन्स, आणि याच्यावर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला वरीच दिसत असेल, द स्टुडंट रजिस्ट्रेशन प्रोसेस विल बिगिन फ्रॉम 10th एप्रिल 10 AM, म्हणजे 10 वाजता आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. चला, आपण याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर त्या वेबसाईट मध्ये तुम्ही पोहोचाल. काही वेळानंतर ही जी वेबसाईट आहे थोडीशी म्हणजे शासकीय वेबसाईट आहे, ऑब्विसली गेल्या वर्षी थोडासा त्रास झाला होता बऱ्याच विद्यार्थ्यांना, पण यावर्षी स्ट्रॉंग पद्धतीने तिला बनवण्यात आलेला आहे. अनाउन्समेंट मध्ये एक अनाउन्समेंट बघा, बार बार तुम्हाला ब्लिंक होताना दिसत आहे. ती म्हणजे काय? द स्टुडंट रजिस्ट्रेशन प्रोसेस विल बिगिन फ्रॉम 10th एप्रिल टू 10 AM टिल 30 एप्रिल 5 PM, म्हणजे तुम्हाला या रजिस्ट्रेशन कधी करता येणार आहे? ते 10 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत तुमच्याकडे 20 दिवसाचा कालावधी आहे, जर तुम्हाला क्लास 11 किंवा 11वी मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर. बघा, आता आपण सगळ्यात खाली येऊयात. आपले लीडर्सचे फोटोज इथे दिलेले आहेत, आणि नोटिफिकेशन मध्ये सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तर आहेच आहे, मात्र आजचा सगळ्यात मोठा महत्वाचा अपडेट काय होता, तर आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आज तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन साठी इथे एक स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हणून एक लिंक तुम्हाला ओपन होत असेल. सगळ्यात महत्वाचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्याबद्दल मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, पण तेव्हाच जेव्हा तुमच्या 50 कमेंट्स मला आज या व्हिडिओवर येतील स्टुडंट रजिस्ट्रेशन नावानं, तर नक्कीच आज सायंकाळपर्यंत मी तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्याबद्दल व्हिडिओ देणार आहे. कमेंट करायला विसरू नका. आणि त्याच्यासोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, 11वीचं ऍडमिशन सुरू झालं आहे, 11वीचा सिलेबस सुद्धा शिकवायला सुरू झालेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण जी पहिली बॅच आपली आणली होती स्वराज्य, मुलांनो, स्वराज्य बॅच मध्ये आपले खूप छान ऍडमिशन झालेले आहेत. आणि ह्या बॅचचं टार्गेट जे होतं ते होतं की लिमिटेड स्टुडंट्सला शिकवणं आणि त्याच्यातून रिझल्ट आणणं, आणि आपले विद्यार्थी संख्या पण फुलफिल झालेली आहे. शेवटच्या काही जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. आपल्या बॅचचं नाव आहे स्वराज्य बॅच. ज्या स्वराज्य बॅच मध्ये आम्ही पूर्ण वर्षभर तुम्हाला क्लास 11 चं महाराष्ट्र बोर्ड आणि MSTCT शिकवणार आहेत. त्याच्यामध्ये 500 पेक्षा जास्त लाईव्ह क्लासेस, डाऊट सेशन, क्लास नोट्स, खूप है ना, खूप सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये देणार आहोत. आपण सविस्तर 15 तारखेला त्याचं लॉन्च सुद्धा करणार आहोत. या सर्व टॉप फॅकल्टीज, ज्या टॉप फॅकल्टीज तुम्हाला 10वीला शिकवायला होत्या, अगदी त्याच 11वी मध्ये तुम्हाला शिकवायला असणार आहेत. आणि याची फीस फक्त आणि फक्त 1999 रुपये आहे. जर तुम्ही हा कोड वापरला तर परत तुम्हाला अजून जास्त म्हणजे काय, अजून 100 रुपयाचा फ्री बोनस सुद्धा मिळू शकतो. 100 रुपये सुद्धा तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो. 1899 रुपयाची ही बॅच आहे. शेवटचे काही ऍडमिशन शिल्लक राहिलेले आहेत, तर लवकरात लवकर ऍडमिशन करा. कमेंट करायला विसरू नका. आजपासून आपली ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे 10 वाजल्यापासून. जर आपण विचार केला
तर टोटल नंबर ऑफ कॉलेज 9551 कॉलेज याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत आणि नंबर ऑफ स्टुडंट रजिस्ट्रेशन आतापर्यंत 7520 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. जर याला आपण परत एकदा जर आपण जर हे करू बघा 7703 म्हणजे प्रत्येक रिफ्रेशला 100 किंवा 200 ने आकडा वाढतो. पोरांनो एवढ्या जास्त पद्धतीने स्टुडंट रजिस्ट्रेशन करत आहेत. तुम्ही जर अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल तर पटकन करा. रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे काय करायचं आहे त्याच्याबद्दल मी डिटेल व्हिडिओ लवकरच आणणार आहे. त्याच्यासाठी नक्की कमेंट करा. या सगळ्या गोष्टी आपण डिटेल मध्ये डिस्कशन करणार आहोतच. पण त्याच्या आधी तुमच्या हा व्हिडिओ सगळ्या मित्रांना शेअर करा ज्यांना क्लास 11th मध्ये ऍडमिशन घ्यायचे. पोरांनो क्लास 11th मध्ये ऑफलाईन ऍडमिशन भेटणार नाही. तुम्ही काहीही केलं तरी 11th मध्ये ऑफलाईन ऍडमिशन भेटत नाही. तुम्हाला ऑनलाईनच रजिस्ट्रेशन करावं लागेल. ऑनलाईनच ऍडमिशन घ्यावं लागेल आणि ही फक्त 20 दिवसांची मुदत आहे. सो हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि शेवटचे काही ऍडमिशन शिल्लक राहिले आहेत आपल्या बॅचेस मध्ये. सो स्वराज्य बॅच मध्ये नक्की या आणि त्याच्यासोबतच आणि सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वराज्य बॅचच्या विद्यार्थ्यांना आपण 1-to-1 गायडन्स करणार आहोत 11वीचा फॉर्म भरण्याकरता. ऑल द बेस्ट.